गर्भलिंग निधनाचे रॅकेट चालवणाऱ्यावर होणार मोक्का अंतर्गत कारवाई। आरोग्य विभागाने तयार केली आहे कारण अशा की जळगाव जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्याचा आणि अवैध गैरपाचा प्रकरणात टाळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलली जातात। राज्यात गर्भलिंग निधनाचा रॅकेट चालवणाऱ्या किंवा वारंवार विविध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध आणि रुग्णालयांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा नकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। आरोग्य विभागाने यासाठी प्रस्ताव तयार केला असून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी क धोरण अवलंबलं जाणार आहे। राज्यात आजही अनेक जिल्ह्यांमध्ये छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूण हत्या केली जात असल्याचं प्रकार उघड होत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून त्यावर आळा घालण्याकरिता राज्य शासनाकडून कठोर नियम तयार केले जात आहेत। दरम्यान स्त्री भ्रूण हत्या आणि अवैध गर्भपात रोखण्याकरिता राज्य शासन कठोर पावले उचललं आहे। तसेच डॉक्टरांवर आता अधिक करडी नजर ठेवली जाणार आहे। माहिती देणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस, आयुक्त गर्भपात किंवा गर्भलिंग निधनात सहभागी असलेल्या रुग्णालयाचे परवाने तात्काळ रद्द केले जातील। परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई देखील केली जाणार आहे। तक्रार करते किंवा माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयाची रोख बक्षिस दिली जाणार असून राज्यात सविस्तर ही याची अंमलबजावणी होणार आहे। सध्या कायद्यात काय तरतूद? गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याअंतर्गत गर्भलिंग चाचणी करणं, त्याचा खुलासा करणे किंवा अवैध गर्भपात करणं पूर्णपणे प्रतिबंधित आहे। पहिल्या गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10,000 रुपये दंड, पुन्हा आवृत्ती गुन्ह्याकरिता 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,000 रुपयांपर्यंत दंड। डॉक्टरांच्या नोंदणीवर 5 वर्षांसाठी बंदी, मात्र सरकार आता शिक्षा मुदत 7 ते 10 वर्षांपर्यंत वाढवण्याचा विचार करीत आहे। यासाठी टोल फ्री नंबर 1800 23 34 47 5 किंवा 104 वर संपर्क साधता येणार आहे। तसेच संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात येणार आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी पोलीस ठाण्यात देखील लेखी तक्रार करता येईल। यात पूर्णपणे गोपनीयता राखली जाणार असून तक्रारदाराला संरक्षण देखील मिळणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.